नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. चाकण तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी रस्त्यावरील खड्डे बुजविण्याला प्रशासनाने प्राधान्य दिले आहे. मात्र पावसाळ्यात रस्ता दुरुस्तीसाठी येणाऱ्या अडचणी लक्षात घेता प्रीकास्ट तसेच जिओपॉलिमर टेक्नोपॅच यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर चाकणमध्ये करण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चाकण तालुका खेड येथे सांगितले. पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली 14 विभागांनी एकत्र येऊन तत्काळ कृती आराखड्याची अंमलबजावणी करावी असे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले. चाकणमध्ये सुरू असलेल्या रस्ते दुरुस्तीच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी दिनांक 23 ऑगस्ट 2026 रोजी चाकणमध्ये आले होते. रस्त्याच्या कामाची गुणवत्ता, वेग आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर याचा त्यांनी स्वतः आढावा घेतला. चाकण एमआयडीसीतील विविध समस्यांवरही त्यांनी यावेळी महत्त्वपूर्ण चर्चा केली. दुपारी 3:30 वाजता एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी चाकण परिसरातील उद्योजकांसोबत संवाद साधला. वाहतूक कोंडी, रस्त्यांची स्थिती आणि औद्योगिक क्षेत्रातील पायाभूत सुविधा यांसह विविध प्रश्न या बैठकीत समोर आले. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, विधान परिषद सदस्य डॉक्टर नीलम गोऱ्हे, आमदार बाबाजी काळे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, चाकणच्या नगराध्यक्ष मनीषा गोरे, नितीन गोरे, अतुल देशमुख, उद्योग विभागाचे वरिष्ठ अधिकारी, एमआयडीसी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांचे अधिकारी तसेच चाकण तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योजक आणि औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी, ऊर्जा, पोलीस, नगररचना, कामगार, पीएमआरडीए आदी विभागांचे वरिष्ठ अधिकारी, शिवसेनेचे पदाधिकारी आदी उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की चाकण एमआयडीसी परिसरातील रस्त्यांच्या दुरावस्थेचा प्रश्न गेल्या काही काळापासून चर्चेत आहे. त्यातच चाकण तळेगाव मार्गाच्या दुरुस्तीचे काम सध्या वेगाने सुरू असून या कामासाठी आधुनिक प्रीकास्ट पॅनल तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. गोवा महामार्गाच्या कामात वापरण्यात आलेल्या या तंत्रज्ञानाचा चाकण तळेगाव मार्गावर प्रथमच वापर केला जात असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. चाकण आणि तळेगाव यांसारख्या औद्योगिक भागातील उद्योगांना भेडसावणारा वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी कमी, मध्यम आणि दीर्घकालीन उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. पावसाळ्यामध्ये रस्त्यांची दुरुस्ती करताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता आणि तातडीच्या उपाययोजना करण्यासाठी प्रीकास्ट रस्त्यांचा फॉर्म्युला तसेच जिओपॉलिमर टेक्नोपॅच यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू करण्यात आल्याचं उपमुख्यमंत्री यांनी सांगितलं. चाकण औद्योगिक क्षेत्रातील घनकचरा, पाणी, रस्ते, वीज आदी एकमेकांशी निगडीत असलेल्या सुविधांचा आराखडा तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू करण्यात आली असल्याचं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. चाकणमधील कचऱ्याच्या बाबत देखील जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ताबडतोब प्रोसेसिंग युनिट या ठिकाणी सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तोपर्यंत रस्त्यावर जागोजागी प्लास्टिक आणि कचऱ्यासाठी एक एजन्सीची नियुक्ती करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. विजेच्या बाबत महावितरणचे अधिकारी यांना देखील सूचना देण्यात आल्या आहेत. उद्योजकांच्या ज्या काही सूचना होत्या त्याबाबत कामे सुरू करून सर्व विषयांना चालना दिली आहे. नाशिक फाटा ते चाकण, राजगुरुनगर आणि तळेगाव चाकण शिक्रापूर याचा देखील नवीन मेट्रो मार्गात समावेश करण्याबाबत संबंधितांशी चर्चा केली आहे. नव्या मेट्रो मार्गात चाकण परिसराचा अंतर्भाव करण्यात यावा अशा प्रकारच्या सूचना मी दिल्या असल्याचं उपमुख्यमंत्री म्हणाले. चाकण शहराचे प्रश्न सोडवण्यासाठी विकास आराखड्याला लवकरच मंजुरी देण्यात येणार असल्याचं उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. चाकणचा डीपीआर तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, त्यामुळे ते देखील काम वेगाने सुरू आहे, जेणेकरून चाकण नगर परिषदेतल्या नागरिकांना दिलासा देण्याचं काम केलं जाणार आहे. चाकण औद्योगिक भागातील पाणी पुरवठ्याच्या बाबत आम्ही आता पुढच्या आठवड्यामध्ये पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना देखील चाकण भागात पाठवणार आहोत. ते देखील इथल्या लोकांशी बोलतील, इथली समस्या जाणून घेतील आणि त्यांची सोडवणूक करतील. उद्योगांच्या समस्या सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात वार निश्चित करण्यात आले असून उद्योजक आपल्या समस्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर आणि त्या समस्या तिथल्या तिथे सोडवण्यात येतील असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. चाकणमध्ये उपमुख्यमंत्र्यांनी चाकण पालिकेच्या बाबत एक स्वतंत्र बैठक घेतली. यावेळी आमदार बाबाजी काळे, नगराध्यक्ष मनीषा गोरे, गटनेते नितीन गोरे आदी उपस्थित होते. दरम्यान उपमुख्यमंत्री यांचा दौरा व पत्रकार परिषदेत त्यांनी काय सूतोवाच केले याबाबत सविस्तर माहिती याच बातमीपत्राच्या अखेरीस आपण सविस्तर पाहूया. विनापरवाना दारूचे सेवन करून सार्वजनिक ठिकाणी गैरशिस्तीचे वर्तन करणाऱ्या अनेकांवर पुन्हा एकदा चाकण परिसरात पोलिसांकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे. नाणेकरवाडी येथे वास्तव्यास असलेल्या संदीप कुमार मुखिया वय 20 वर्षे याच्यावर चाकण उत्तर पोलिसात याच प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचप्रमाणे रोशन कन्हैया यादव वय 24 वर्षे राहणार चाकण व रामकुमार शर्मा वय 23, साजन कुमार माझी वय 22 वर्ष याच्यावर देखील चाकण उत्तर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. चाकण वाईन्स शॉप समोर मद्यपान करताना यातील सर्वजण आढळून आले आहेत.
चाकण शिक्रापूर रस्त्यावर अन्य वाहनांना किंवा वाहन चालकांना दुखापत व अपघाताचा धोका निर्माण होईल अशा पद्धतीने टेम्पो पार्किंग करणाऱ्या चालकावर चाकण उत्तर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सागर थोरात व 41 राहणार पानसरे मळा चाकण याच्यावर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. रस्त्याच्या कडेला खाद्यपदार्थ विक्रीचे दुकान थाटून गॅस शेगडीवर डोसा, चायनीज आदी पदार्थ बनवणाऱ्या चालकावर चाकण उत्तर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. गणेश मंदिर बाजारपेठ व शनी मंदिर जवळ दोघांवर कारवाई करण्यात आली आहे. रोहकल तालुका खेड येथे विद्युत रोहित्राची तोडफोड करून त्यातील ऑइल सांडून व तारांचे कॉईल चोरी केलेल्या प्रकरणी अज्ञात चोरट्यावर चाकण उत्तर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. शीतल नवले वय 30 यांनी या प्रकरणी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. राजगुरुनगर बस स्थानकाच्या विकासाला नवी गती. 3,90,00,000च्या रस्ता काँक्रिटीकरण व संरक्षण भिंतीच्या कामाचे भूमिपूजन. 5 अत्याधुनिक राजमाता जिजाऊ बसेसचे लोकार्पण. हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला राजगुरुनगरच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बळकटी देणारा महत्त्वपूर्ण टप्पा आज पार पडला. राजगुरुनगर बसस्थानक व आगार परिसरातील रस्ता काँक्रिटीकरण व संरक्षण भिंत बांधण्याच्या 3,90,00,000 रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन तसेच राजगुरुनगर आगाराच्या सेवेत दाखल झालेल्या 5 अत्याधुनिक राजमाता जिजाऊ बसेसचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न झाला. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबाजी काळे यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी पंचायत समिती सभापती विद्या मोहिते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक राक्षे, खरेदी विक्री संघाचे सभापती नरेंद्र थिगडे, चाकण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष मनीषा गोरे, आळंदी नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, आजी माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार बाबाजी काळे काय म्हणाले जाणून घेऊया. आपल्या या बस स्थानकाला 10 बसेस मिळाल्या आणि या वर्षी पुन्हा 10 या ठिकाणी मंजूर झाल्या. त्यापैकी 5 बस आज आपल्या आगारामध्ये दाखल झालेल्या आहेत. त्याचा लोकार्पण सोहळा आणि पहिल्या टप्प्यामध्ये आपल्या खेड बस स्थानकामध्ये संपूर्ण परिसराला कॉन्क्रिटीकरण, मग दोन्ही गेट आणि जेवढा परिसर आतमध्ये आहे या सर्व परिसराला कॉन्क्रिटीकरण, संरक्षण भिंत यासाठी 5 कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला. त्यामध्ये GST वजा जाता कॉन्ट्रॅक्टर श्री गणेश कन्स्ट्रक्शन यांना काम मिळालं, ते काही अंशी बिलो गेले आणि त्यांना जी वर्क ऑर्डर मिळाली ती 3,90,00,000 या कामाचं आज भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात आनंदामध्ये उद्याच्या हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या जयंतीचं औचित्य साधून आपल्या सर्व प्रवासी असतील, ST महामंडळाचे अधिकारी असतील, सर्वपक्षीय कार्यकर्ते असतील, व्यासपीठावरील मान्यवर असतील यांच्या उपस्थितीत या ठिकाणी संपन्न होत आहे. त्या भूमिकेतून ज्या बस स्थानकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पूर्वीच्या कालावधीपासून या ठिकाणी वर्दळ आहे आणि या बस स्थानकाचं 7/5/1973 साली आप्पासाहेब रावसाहेब डमडेरे यांनी भूमिपूजन केलं आणि आज हे बस स्थानक एका वेगळ्या दिशेनं जात असताना आपल्या परिसरातील नागरीकरण, पश्चिम भागातील आणि पूर्व भागातील विद्यार्थींसाठी प्रवासाची असणारी सोय ही पाहता या बस स्थानकामध्ये अनेक सुविधा होणं गरजेचं होतं आणि त्या भूमिकेतून या बस स्थानकामध्ये होणारी दुरावस्था, यापूर्वी मी असेल, आमचे सर्व सहकारी असतील, या ठिकाणी सर्वांच्या सहकार्यानं स्वखर्चातून या ठिकाणचे खड्डे भरणे, त्याचबरोबर आपले संतोषराव टाकळकर पाण्याची व्यवस्था करायचे आणि प्रवाशांना कशा पद्धतीनं सहकार्य करता येईल अशी भूमिका या ठिकाणी कायमस्वरूपी राहिली. पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा व अंगणवाड्यांना पुरवठा होणाऱ्या शालेय पोषण आहारातील निकृष्ट, बुरशीयुक्त व दूषित अन्नधान्याबाबत तातडीने तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जिल्हा परिषदेचे गटनेते विजयसिंह शिंदे यांनी थेट अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्याकडे केली आहे. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा तसेच अंगणवाड्यांमध्ये लहान बालकांना व विद्यार्थ्यांना शासनामार्फत पोषण आहार पुरवण्यात येतो. या आहारासाठी पुरवठा होणाऱ्या तांदूळ, कडधान्य, वाटाणा व इतर अन्नधान्याच्या गुणवत्तेबाबत अत्यंत गंभीर तक्रारी आणि प्रश्न समोर येत आहेत. काही ठिकाणी बुरशी लागलेले कडधान्य, खराब व निकृष्ट दर्जाचा वाटाणा,
तांदळामध्ये सोंडकिडी किंवा किडे तसेच शिजवल्यानंतरही न शिजणारे कडधान्य आढळत असल्याच्या तक्रारी आहेत. लहान मुलांच्या आहारात अशा प्रकारचे अन्नधान्य जाणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. लहान बालकांच्या आरोग्याशी आणि जीवाशी खेळण्याचा कोणालाही अधिकार नाही. त्यामुळे या संपूर्ण पुरवठा व्यवस्थेची केवळ कागदोपत्री चौकशी न करता प्रत्यक्ष शाळा व अंगणवाड्यांमध्ये जाऊन अन्नधान्याचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणी करण्यात यावी, अशी मागणी विजयसिंह शिंदे यांनी केली आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या वतीनं जिल्हा परिषदचा गटनेता म्हणून खऱ्या अर्थाने मी संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये या सगळ्या गोष्टीची चौकशी करण्याची मागणी त्यांच्याकडे केली आणि त्यांनी ती तात्काळपणानं मागणी केली. चाकणमध्ये सुरू असलेल्या रस्ते दुरुस्तीच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी दिनांक 23 ऑगस्ट 2026 रोजी चाकणमध्ये आले होते. मुंबईहून आल्यानंतर खालुंबर येथे त्यांचा ताफा थांबला. या ठिकाणी मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः प्रीकास्ट तसेच जिओ पॉलिमर, टेक्नोपॅच यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कशा प्रकारे रस्ते दुरुस्ती होते याची सुमारे 15 मिनिट रस्त्यावर थांबून पाहणी केली. मंत्र्याच्या वाहनांच्या ताफ्यामुळे तळेगाव बाजूकडून चाकण बाजूकडे निघालेल्या वाहनांच्या अशा लांबलचक रांगा लागल्या होत्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी 23 ऑगस्ट रोजी चाकणमधील रस्त्यांची पाहणी केली. खालुंबरेपासून खराबवाडीपर्यंत रस्त्याची पाहणी केली. चाकण बाजूकडून परत येताना मंत्र्यांचा ताफा चाकण तळेगाव रस्त्याने पुन्हा कोर्टयार्ड मेरिएट हॉटेलकडे जात होता. महाळुंगे दक्षिण पोलीस ठाण्यापासून एकेरी करण्यात आलेल्या व MIDC मधून जाणाऱ्या मार्गाऐवजी थेट विरुद्ध बाजूने मंत्र्याचा सोडण्यात आला. मंत्र्याच्या ताफ्यातील अनेक वाहने सुसाट वेगाने एकेरी केलेल्या मार्गावरून धावल्याचे चित्र नागरिकांनी पाहिले. सर्वसामान्य नागरिकांना एक न्याय आणि मंत्री महोदयांच्या ताफ्यातील वाहनांना एक न्याय असा अन्यायकारक अनुभव आल्याचे या भागातील नागरिकांनी सांगितले. चाकणच्या विकासासाठी उपमुख्यमंत्र्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाढत्या औद्योगिकीकरणामुळे व नागरीकरणामुळे चाकण शहरावर निर्माण होणारा अतिरिक्त ताण, वाढती वाहतूक कोंडी आणि रस्त्यांवरील वाढता भार लक्षात घेऊन पायाभूत सुविधा व रस्ते सुधारण्यासाठी 50 कोटींच्या निधीची मागणी चाकण नगर परिषदेच्या नगराध्यक्षा मनीषाताई गोरे व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य तथा शिवसेना गटनेते नितीन गोरे यांनी केली. या मागणीची दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 50 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे. या निधीमुळे चाकण शहरातील रस्ते व पायाभूत सुविधा अधिक सक्षम करून नागरिकांना होणारा वाहतूक व दळणवळणाचा त्रास कमी करण्यासाठी आवश्यक विकास कामांना गती मिळणार आहे. चाकणच्या नियोजनबद्ध, शाश्वत व सर्वांगीण विकासाच्या दिशेने हे महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे नितीन गोरे यांनी सांगितले. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या पुण्यातील छात्रों की गूंज या कार्यक्रमादरम्यान मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी-विद्यार्थिनी हे मेट्रोद्वारे RTO ग्राउंड सभास्थळी पोहोचले. याच RTO मेट्रो स्टेशनवर वाढलेल्या गर्दीने मेट्रोचे तिकीट मशीन हँगओव्हर झाले. हे मशीन पूर्ववत करण्यासाठी मेट्रो कर्मचारी यांची एकच भंबेरी उडाली. या ठिकाणी मोबाईल नेटवर्क देखील क्रॅश झाले. त्यामुळे तिकीट काढण्यात देखील वेळ लागत असल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले. सरकारने मोबाईल जॅमर लावले होते का असे प्रश्न उपस्थित करण्यात आला. तसेच स्थानिक नागरिकांनी सांगितले की आजपर्यंत एवढी गर्दी या स्टेशनवर पहिल्यांदाच या कार्यक्रमामुळे पाहावयास मिळाली. लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या पुण्यातील छात्रों की गूंज कार्यक्रमामध्ये जेन-झी सह ज्येष्ठ नागरिक देखील उपस्थित होते. त्यांना देखील या कार्यक्रमात सहभागी असल्याचे फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही. त्यामुळे राहुल गांधींची क्रेझ ही सर्वच वयातील जनतेत वाढत असल्याचे चित्र या निमित्ताने दिसून आले. चाकणमध्ये सुरू असलेल्या रस्ते दुरुस्तीच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी दिनांक 23 ऑगस्ट 2026 रोजी चाकणमध्ये आले होते. रस्त्याच्या कामाची गुणवत्ता, वेग आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर याचा त्यांनी स्वतः आढावा घेतला. यावेळी पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले जाणून घेऊयात. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी आपण करतोय आणि संपूर्णपणे या भागाचं कायापालट करण्याची आवश्यकता आहे. आणि चांगले रस्ते असतील, स्ट्रॉंग ड्रेन असेल, फुटपाथ असेल, स्ट्रीट लाईट असेल, या ठिकाणी विविध अम्युनिटी असतील, गार्डन असतील, मैदान असतील, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला डेव्हलप करायला पाहिजे. आणि मग याचा फायदा उद्योगांना पण होईल आणि नागरिकांनाही होईल. आणि म्हणूनच जे उद्योजक जी चर्चा चालली होती की आम्ही चाकण सोडून बाहेर जातो, त्यांनी देखील सांगितलं की आता आम्हाला पूर्ण विश्वास आहे, आमची एकही कंपनी चाकण सोडून जाणार नाही. उलट आम्ही आमचा उद्योग वाढवू
त्यामुळे शेवटी आपल्याला रोजगार, आपल्याला इथला व्यवसाय, सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे मिळतात आणि एक दुसऱ्याला आपण पूरक आहोत. तुम्ही जमीन दिलेला उद्योग झाला, MIDC झाली आणि म्हणून आपल्या भूमिपुत्रांना देखील न्याय मिळाला पाहिजे, सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे, पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे, साफसफाई, चांगले रस्ते, स्वच्छता, आरोग्य या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते देण्याचं काम या ठिकाणी आपण करू. उद्योगमंत्री स्वतः या ठिकाणी येतात, या ठिकाणी त्यांची भेटी घेतात आणि ज्या काही प्रश्नांना ऐकून घेतात ते सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत. जवळपास 250-300 कोटी रुपये त्यांना मी तात्काळ सांगितले. ताबडतोब त्यांनी जे काही 250-300 कोटी रुपये त्यांचे लागणार त्यालाही मान्यता दिलेली आहे. त्याचबरोबर कचऱ्याचं जी काही विल्हेवाट या ठिकाणी लागली पाहिजे, त्याचं प्रोसेसिंग युनिट बनायला पाहिजे, त्यासाठी देखील त्यांनी जागा दिली. तात्काळ त्याचेही मार्गी लागेल. मेट्रो देखील आपण वाढवतोय, ते मगाशी सांगितलं ना, तळेगाव, शिक्रापूर, नाशिक फाटा ते राजगुरुनगर आणि हे देखील आरोग्य व्यवस्था आपण चांगली करतोय, तुमचा डीपी मंजूर करतोय. त्याचबरोबर रस्ते जे आहेत ते चांगले कॉन्क्रीटचे रस्ते करतोय आणि हे सगळं जे आहे हे सगळं आपण सुरुवात केल्यामुळे आणि आपण प्रत्यक्ष या ठिकाणी पाहणी केल्यामुळे या सर्व भागातल्या लोकांना एक मोठा दिलासा, विश्वास जो आहे त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. आणि म्हणून तुम्ही देखील एकमेकाशी पूरक असे उद्योग आणि इथला जनता आपण एकमेकाशी पूरक म्हणून राहून काम केलं पाहिजे. बाकी या आता सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ड्युटी आपले कलेक्टर त्यांना अधिकार दिले आणि काम करणारा अधिकारी येतो. मला त्याचा चांगला अनुभव आहे आणि त्यामुळे त्यांनी ठरल्याप्रमाणे जो काही टाइम पिरियड दिला आहे त्याच्यापेक्षा निम्म्या वेळेमध्ये आपण किंवा कमी वेळेमध्ये आपण हे सगळं याची पूर्तता करू आणि या संपूर्ण चाकण तालुक्याला आपण न्याय देऊ अशा प्रकारचा विश्वास मी तुम्हाला सगळ्यांना देऊ इच्छितो. बाकी संघटनेचे जे विषय पक्षाचे आहेत, खेड तालुका, शिरूर, राजगुरुनगर, आंबेगाव, जुन्नर आणि सगळ्या ज्या काही आपले सगळे आहेत आजूबाजूचा सगळा परिसर, ज्याला आपल्याला या सर्व सोयी सुविधांनी जोडायचं आहे. कारण काही ग्रामपंचायती होत्या, नगरपंचायती झालेल्या आहेत आणि त्यामुळे काही ग्रामपंचायती आहेत त्यांना आर्थिक त्यांची ताकद नाही, म्हणून कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी देखील मी कलेक्टरला सांगितलं. हे कचऱ्याचे प्लास्टिक पडले सगळीकडे, हे काही चांगलं नाही बोललं ना. त्यासाठी देखील आपण हे केलंय, एक एजन्सी आउटसोर्स करायला सांगितले, ती देखील लोक करतो म्हणाले. रस्त्याचा विषय आपल्याला मी सांगितलं, फार चिखल आहे तिथं, काय पाणी सगळं म्हणजे दलदल आहे, अशा ठिकाणी स्टॉप वॉटर ड्रेन शिवाय पर्याय नाही. लोक कामगारांचा मृत्यू बऱ्याच प्रमाणात झालाय, ते चालायला फुटपाथ पाहिजे. त्याचबरोबर सायकल ट्रॅक पण मागणी झाली, त्याच्यावर पण डोळीला सांगितलं तेही करून टाका. त्यामुळे कामगारांना त्याचबरोबर वर्क फ्रॉम होम म्हणजे तिथं आपल्या क्लस्टर परवडणारी घरं ते देखील एक योजना लावून शिफ्ट झाली पाहिजे. त्याच्यावर देखील एकंदरीत आपले सगळे विषय जे आहेत ते गेल्या अनेक वर्षापासून जे प्रलंबित असतील नसतील, पण ते सगळे विषय जे आहेत ते आपल्याला सोडवणं गरजेचं आहे. ही काळाची गरज आहे. तर खऱ्या अर्थाने या सगळ्या परिसराला एक कायापालट होईल आणि या चांगल्या सोयी सुविधा आपल्या सगळ्या मुलाबाळांना भविष्यामध्ये मिळायला पाहिजे यासाठी सरकार म्हणून कटिबद्ध आहे. आणि आपल्याला माहित आहे जे बोलतो ते करतो. तर याच्यामध्ये देखील काही सूचना केल्या होत्या आणि त्याप्रमाणे शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म अशा प्रकारचं 3 फेजमध्ये चाकण MIDCतले रस्ते आणि इतर ज्या काही विजेचे प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत, स्टॉप वॉटर ड्रेनचे प्रश्न आहेत, फुटपाथचे प्रश्न आहेत, हे सगळे प्रश्न जे आहेत हे निकाली काढण्यासाठी
मुख्यमंत्री महोदयांनी आपले कलेक्टर रुडी यांच्या अध्यक्षतेखाली 2 कमिट्या तयार केल्या, त्याचं GRE काढलं आणि 4-5 एजन्सी इकडे असल्यामुळे PMRD आहे, MIDC आहे, MSSIDC आहे, PWD आहे, NH आहे आणि त्यामुळे एक त्याला कॉर्डिनेटर आणि एक त्या कमिटीचा अध्यक्ष असेल तर उद्योजकांना आणि इथल्या नागरिकांना सोपं होईल आणि त्यामुळे या ठिकाणी मी माहिती घ्यायला माणसं पाठवली. उद्योगमंत्री स्वतः आले होते आणि मला वाटतं त्या मीटिंगमध्ये सगळे आपले आमदारही होते, नीलमताई पण होत्या आणि याच्यामध्ये जे आता पावसाळ्यामध्ये खड्डे भरण्यासाठी डांबराचा वापर आपल्याला करता येणार नाही किंवा नुसतं रेबीट आणि खडी टाकून रस्ते आपल्याला दुरुस्त करता येणार नाही, कारण ते पुन्हा पाऊस आल्यामुळे वाहतूक सुरू झाल्यामुळे पुन्हा ते रस्ते त्या ठिकाणी खड्डे त्या ठिकाणी मोठे होऊन लोकांना त्रास होतो. म्हणून आज आपण पाहिलं की जो एक प्रयोग जिओ पॉलिमर टेक्नोपॅथचा आपण इथं केला आणि M60चं RMC आपण वापरतो. तुम्ही पाहिलं पत्रकारांनी एक खड्डा भरून होत होता, तो दुसरा खड्डा देखील आपण त्याच वेळेस भरला आणि त्याच वेळेस तो पहिला जो भरलेला खड्डा तो एकदम कडक रस्ता झाला. त्यामुळे ही टेक्नॉलॉजी पावसामध्ये आपल्याला आम्ही ठाण्यात, नाशिक रोडला, मुंबई, गोवा या ठिकाणी वापरली आणि त्याचबरोबर जिथं खूप मोठ्या प्रमाणावर पाणी येतं खालून, चिखल आहे, दलदलीचा भाग आहे, त्या ठिकाणी हे देखील आपल्याला उपयुक्त ठरत नाही. त्या ठिकाणी प्रिकास्ट पॅनल एक कॉन्क्रीटचा रस्ताच जसं आपण कॉन्क्रीटचे रस्ते बनवतो तसे प्रिकास्ट पॅनल आम्ही कास्टिंग केले होते आणि जवळपास 200 प्रिकास्ट पॅनल या ठिकाणी ज्या ठिकाणी अतिशय चिखलाचा भाग, दलदलीचा भाग आहे, पाणी जिथं सातत्याने येतं त्या भागामध्ये देखील आपण ते टाकले. आणखी ज्या ज्या भागामध्ये अशा प्रकारचे हे आहेत, जागा आहेत, त्या ठिकाणी देखील त्याचा वापर करून आपण मोटरेबल ताबडतोब म्हणजे रेडीमेड रस्ते कसे आपण करू शकतो याचं उदाहरण देखील आपण पाहिलेलं आहे कॉन्क्रीटच्या रस्त्यांमध्ये. त्यामुळे हे झालं आपलं तातडीने दिलासा देण्याचा विषय. परंतु या ठिकाणी कायमस्वरूपी रस्ते आपल्याला करायचे आहेत. त्या ठिकाणी दोन्ही साईडला स्टॉर्म वॉटर ड्रेन असलं पाहिजे, फुटपाथ असले पाहिजेत आणि त्याचबरोबर आता हे जे कामगार आहेत त्यांना चालण्यासाठी फुटपाथ आणि सायकल ट्रॅकची देखील या ठिकाणी मगाशी त्या बैठकीमध्ये मागणी झाली आणि जिल्हाधिकारी महोदयांना मी सूचना केलेल्या आहेत की आता जे रस्ते आपण करू ते संपूर्णपणे इंटिग्रेटेड एकाच पॅटर्नमध्ये असले पाहिजे. मध्ये MIDCचे असू द्या, PMRDचे असू द्या, PWDचे असू द्या आणि NHIचे असू द्या. त्यामुळे हे सगळे जे आहेत हे पुढच्या संपूर्णपणे 10 महिन्याचा कालावधी जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे. मला वाटतं आपण तो आणखी कर्टेल करू शकतो, आणखी कमी करू शकतो, कारण आता जो शिक्रापूर तळेगाव हा जो रस्ता जो अवॉर्ड झालेला आहे त्या ठिकाणी देखील ते काम संत गतीने सुरू आहे. कलेक्टरना सांगितले तिथे चांगल्या दर्जाचं काम करणारा, फास्ट वेगाने काम करणारा माणूस त्या ठिकाणी अपॉइंट करा आणि तो रस्ता तात्काळ त्याचं काम सुरू करा. त्याचबरोबर दुसरा एक 3 किलोमीटरचा PMRDचा रस्ता आहे त्याला देखील तयार करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत जेणेकरून एक्झिट आणि एंट्रीला 3 रस्ते आपल्याला उपलब्ध होतील आणि त्यामुळे वाहतूक कोंडी जी आहे ही वाहतूक कोंडी दूर होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी मदत होईल. त्याचबरोबर जो काही कचऱ्याचा विषय होता या बाबतीत देखील उद्योगमंत्र्यांनी PMRDला जागा दिलेली आहे. ताबडतोब प्रोसेसिंग युनिट या ठिकाणी सुरू करण्याच्या सूचना दिल्या. तोपर्यंत जे रस्त्यावर जागोजागी प्लॅस्टिक आणि कचऱ्याचा ढीग दिसतोय त्यासाठी देखील जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलंय एक आउटसोर्स एजन्सी करा, एक विशेष प्रकारची फक्त या संपूर्ण परिसरामधला कचरा उचलण्यासाठी
एका एजन्सीची नियुक्ती करा आणि हे संपूर्णपणे चाकण शहरामधले उद्योजक असतील, नागरिक असतील, यांना या दुर्गंधीचा, कचऱ्याचा जो सामना करावा लागतो त्यातून त्यांना दिलासा मिळेल. एकंदरीत विजेचा जो काही विषय होता त्यावर देखील चर्चा झाली आणि विजेच्या जे काही आपले महावितरणचे अधिकारी त्यांच्याशी देखील त्यांनाही सूचना दिलेल्या आहेत आणि जे काही मोठं काम असेल, सबस्टेशन असेल किंवा आपल्याला ट्रान्सफॉर्मरचं कॅपॅसिटी वाढवायची असेल, या संपूर्ण ज्या आहे यासाठी देखील सूचना दिल्या. मला वाटतं एकंदरीत उद्योजकांच्या ज्या काही सूचना होत्या त्या आपण त्याला काम सुरू केलेलं आहे, चालना दिलेली आहे. त्याचबरोबर मेट्रोचं काम सुरू आहे, मेट्रोचे हर्डीकर यांच्याशी देखील मी बोललो. मेट्रोचं काम देखील इकडे सुरू आहे, पण ते नाशिक फाटा ते चाकण राजगुरुनगर आणि तळेगाव चाकण शिक्रापूर याचा देखील त्याच्यामध्ये अंतर्भाव करावा अशा प्रकारच्या सूचना मी दिल्या आणि त्याची फिजिबिलिटी चेक करून DPR तयार करण्याच्या सूचना त्यांना दिलेल्या आहेत. त्यामुळे ते देखील हर्डीकर यांनी त्यांची टीम ते करेल जेणेकरून मोठ्या प्रमाणावर इथल्या भागातल्या लोकांना दिलासा मिळेल. चाकण नगर परिषदेचा जो DP आहे, मगाशी मला कोणीतरी विचारलं, तो DP देखील तात्काळ लवकर मंजूर केला जाईल आणि चाकण नगर परिषदेतल्या नागरिकांना दिलासा देण्याचं काम या ठिकाणी केलं जाईल. पुढच्या आठवड्यामध्ये आपले पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना देखील इथं स्वतः पाठवतो. ते देखील इथल्या लोकांशी बोलतील, इथली समस्या सांगतील आणि त्याचा देखील आपल्याला चर्चा करून सोडवणूक करता येईल. त्या बाबतीमध्ये कुठलं चाकण DPचं म्हणता DAचे रस्ते जे आहेत तेही आपल्याला रुंद करावे लागतील. जसं MIDCला आपण करतोय तसं PMRDला देखील या ठिकाणी मी मगाशी म्हणालो ना, हे सगळं इंटिग्रेटेड आपल्याला नेटवर्क करायला लागेल. त्यामध्ये सगळ्या PMRD आली, MIDC आली, PWD आली, या सगळे जे रस्ते आहेत हे रस्ते आपल्याला रुंद करावे लागतील. चाकणमध्ये जशी MIDC आहे, उद्योग आहे, तसं PMRD पण आहेत ना, आपल्याला करावं लागेल, ते करणार. आपली देखील जिल्हाधिकाऱ्यांना मी सूचना केलेल्या आहेत. आपल्या गावकऱ्यांना कुठलाही म्हणजे त्यांना योग्य मोबदला देऊन भूसंपादन करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. आपलं सरकार कुठलाही प्रकल्प करताना तिथल्या नागरिकांना दोषी धरून त्यांच्यावर त्यांच्या कन्सेंटशिवाय कुठलाही प्रकल्प आम्ही केला नाही आणि करणार. त्यासाठी आपण जिल्हाधिकाऱ्यांना 2 कमिट्यांचा अध्यक्ष केलेला आहे की एक बैठक दर शुक्रवारी होईल आणि एक बैठक पहिल्या बुधवारी आणि तिसऱ्या बुधवारी होईल. त्यामुळे जे प्रश्न आहेत ते त्यावेळेस PMRDचे असले किंवा MIDCचे असले, कुठलेही असले तर त्या नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडल्यानंतर त्या ठिकाणी तिथल्या तिथे त्यांना निर्णय मिळेल. शिक्षकांच्या बरोबरच आम्ही बोललो, तेच तुम्हाला स्वतः येऊन सांगणार आहे की आम्ही कुणीही चाकण सोडून इतर बाहेर जाणार नाही. त्यांनी आनंद म्हणजे समाधान व्यक्त केलं की आम्ही दिलेल्या सूचनाचं स्वागत सरकारने केलं, उद्योग विभागाने केलं आणि शासनाने केलं, जिल्हा प्रशासनाने केलेलं आहे आणि त्याच्यावर कामही सुरू झालेलं आहे. त्यामुळे त्यांना विश्वास आहे की त्यांनी ज्या काही सूचना केल्या त्या पूर्ण होतील. आता तुम्ही बैठका घेताय, सगळं घेताय, मात्र हे कंपन्या जेव्हा स्थलांतर म्हणजे आता धमक्या देत आहेत किंवा बोलतायत ते त्याच्यानंतर जाग आली, हे म्हणजे प्रशासनाची जबाबदारी नव्हती का हे सगळं करणं? आपण एकीकडे म्हणतोय आपण प्रगतशील आहोत, स्मार्ट सिटी आहे, गडकरी साहेब दररोज नवीन नवीन रस्ते कोट्यवधी रुपये खर्च करतात, म्हणजे खड्डे एक किरकोळ विषयासाठी एवढा मोठा सगळं किरकोळ विषय नाही, हा व्यवस्थित नियोजनाचा विषय आहे. पूर्वी काय झालं त्याच्यामध्ये आपण जात नाही, परंतु आता प्रशासनाला सगळ्या एकत्र आणलेल्या आपण आणि त्यामुळे आता भविष्यामध्ये जे काय होईल तो पूर्णपणे नियोजनबद्ध या ठिकाणचा पूर्ण आणि सर्व एजन्सीने एकत्र घेऊन काम करू. थँक्यू हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या 118व्या जयंतीचं औचित्य साधून कैलास दुधाडे लिखित माणुसकी जिवंत आहे या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा तसेच कृतज्ञता पुरस्कार वितरण समारंभ आज राजगुरुनगर येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
चाकण औद्योगिक समस्या व पायाभूत विकास याबाबत पाहणी दौरा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिनांक 23 ऑगस्ट 2026 रोजी केला। यावेळी भाजप युवा मोर्चाच्या प्रिया नारायणराव पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून चाकण औद्योगिक नगरी प्राधिकरण बाबतचा प्रस्ताव नगर विकास विभागामध्ये सन 2015 पासून प्रलंबित आहे तो मंजूर करावा अशी मागणी केली। यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मी याबाबत पाहून कार्यवाही करतो असे आश्वासन त्यांना दिले असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील याबाबत सकारात्मक असल्याचे प्रिया नारायण पवार यांनी पुण्याला नमस्कार। आज या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब चाकण MIDCच्या दौऱ्यासाठी आले आहेत आणि त्या दौऱ्याच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही त्यांची भेट घेतली आणि औद्योगिक प्राधिकरण करण्याच्या संदर्भामध्ये त्यांना आपण प्रस्ताव दिलेला आहे। या बैठकीमध्ये विशेषतः आम्ही यापूर्वी 2015 साली देखील इंडस्ट्रियल टाउनशिपची मागणी त्या ठिकाणी केली होती आणि त्याचा प्रस्ताव यापूर्वीच गेलेला आहे। तर साहेबांनी देखील त्यावरती एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलेला आहे। त्याची मान्यता लवकरात लवकर कशी होईल यावरती साहेबांनी पॉझिटिव्हली रिप्लाय दिलेला आहे। त्याचबरोबर या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी यापूर्वी आपल्याला सांगितले की जर या MIDCची चाकण MIDCचीच नाही तर सर्वच महाराष्ट्रातील ज्या मुख्य MIDC आहेत त्यामध्ये जर इंडस्ट्रियल टाउनशिप लवकरात लवकर स्थापन झाली तर त्याचं एक सर्वांगीण विकास होण्यासाठी त्या ठिकाणी मदत होणार आहे आणि त्या अनुषंगाने आज आपल्या राज्याचे उद्योगमंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेब आणि एकनाथजी शिंदे साहेब चाकणच्या दौऱ्यादरम्यान आलेले असताना आम्ही गजानन महाराज प्रतिष्ठानच्या वतीने त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यावर लवकरात लवकर निर्णय घेतील असं आश्वासन देखील साहेबांनी दिलेलं आहे। या इंडस्ट्रियल टाउनशिपच्या माध्यमातून विशेषतः मला उल्लेख करावासा वाटतो की एक सर्वांगीण आपल्या चाकण MIDCचा विकास होण्यासाठी अतिशय महत्त्वाची मदत होणार आहे। त्यामध्ये कचऱ्याचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल किंवा ट्रॅफिकची समस्या असेल, हे सगळं सोडवण्यासाठी आपल्याला नक्कीच मदत होईल अशी आशा व्यक्त करतो। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज।